911 FM न्यूज TV बुलंदसेनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। सकाळचे 6:30 होत आहेत आणि सुप्रभात। आज आहे सोमवार 15 सप्टेंबर 2025। महाराष्ट्राच्या दृष्टीने आज काही महत्त्वाच्या बातम्या आपल्यासमोर FM न्यूजवरती अर्थात 911 TV बुलंदसेनेच्या FM न्यूजवर आपण सादर करूया। बुलंदसेनेचे पक्षप्रमुख संतोष कुलकर्णी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासहित बुलंदसेनेच्या ताकदीचे 44 आमदार निवडून गेले होते त्या सर्वांना नोटिसा आता देणार आहे आणि नोटिसा देऊन या सर्व 44 आमदारांना आणि 15 मंत्र्यांना विधानसभेत स्वतंत्र गट तयार करण्याच्या दृष्टीने ती आता हालचाली करू शकतात। त्याचं कारण असं आहे केंद्राने अद्यापही त्यांना कुठल्याही प्रकारचं कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री पद दिलेलं नाही। त्याच्यामुळे पाठिंबा दिलेल्या आमदारांनासुद्धा असं बसविता सभागृहात बसविता येतं का? तशा प्रकारचा कायदा आहे का? जर तसा कायदा जरी नसला तरीसुद्धा त्यांच्या काही आमदारांनी जिल्हाप्रमुखांनी बुलंदसेना पार्टीकडे काही करारपत्रे केलेली आहेत। त्या करारपत्राच्या आधारे बुलंदसेना पार्टी आता महायुतीच्याच या 44 आमदारांना राजकीय दणका देऊ शकते, ज्याच्यामध्ये अर्जुन खोतकरसहित इतर 44 आमदारांचा समावेश आहे। सुप्रभात बातम्या संपल्या। 911 FM न्यूज TV बुलंदसेना उपलब्ध आहे यूट्यूबवर। TV बुलंदसेना लाईक करा। धन्यवाद। सुप्रभात।